आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। अमरावती मोजरी गावात बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन झालं होतं। सरकारने त्यांना मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं की समिती गठीत करून आम्ही मागण्या मान्य केल्या जाईल, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या बद्दल कोणत्याही मागण्या मान्य न झाल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन केले जात आहे। या आंदोलनामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे। या आंदोलनात टायर देखील जाळपोळ करण्यात आली आहे। सरकारला जागे करण्यासाठी व मागण्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे। यात सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षा आम्ही उग्र आंदोलन करू। महाराष्ट्रात संपूर्ण रस्ते जाम झाले आहेत, वाहतूक कोंडी झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, अमरावती। काय सांगा, 7-12 कोऱ्याचा पुन्हा आपण रस्ता उतरलेला आहे, तर काय मागणी आहे? 7-12 कोऱ्याचं आश्वासन दिलं, समिती गठीत झाली, मुख्यमंत्री दुसरं इकडे वेगळं बोलते। यावर्षी पीक पाणी चांगलं आहे, मग कर्जमाफीची गरज काय? तर पीक पाणी मागच्या वर्षी चांगलं होतं, 3400 रुपये सोयाबीन विकावं लागलं, आता 1500 रुपये ज्वारी विकावं लागतं, हमी भाव 33 रुपयाचं, अर्ध्याचं आम्हाला विकावं लागतं ज्वारी। काय चांगलं आहे शेतकऱ्यासाठी, काय मजुरासाठी चांगलं आहे? आम्ही म्हटलं शेतमजुराला तुम्ही वित्त महामंडळ काढा, त्याचा अपघात विमा लागू केला, शेतमजुरासाठी तुम्ही तयार नाही, शेतकऱ्यासाठी तयार नाही, तुम्ही मेंढपाळासाठी तयार होत नाही, तुम्ही मच्छीमार, जो बिचारा लहान लहान मच्छीमार आहे, यवतमाळ मधले सगळे ठेके मुंबईतल्या ठेकेदारांना घेतले। जो झिंगा 1200 रुपयात खपते, त्या भोई समाजातल्या मच्छीमार माणसाला फक्त 100 रुपये भेटले। पैसा कुठे गेला? एका उद्योगपत्याकडे। रमी खेळला, पैसा कोणाकडे गेला? एका ॲपमध्ये पैसे जमा झाले, 9000 कोटी रुपये टॅक्स भेटला आम्हाला रमी खेळून। आता रमीतून 9000 कोटी भेटले म्हणजे लुटलं किती? 1 लाख कोटी। मेलं कोण? माझा शेतकरी, शेतकऱ्याचे पोरं, त्याला आत्महत्या करावं लागतं। म्हणजे लूट आमच्या सामान्य माणसाची करायची, त्याचे उद्योगपत्याचे भरायचे असेल, आणि आम्ही कर्जमाफी मागतो तो देत नसेल, आम्हाला बनवाबनवी करत असेल। मुख्यमंत्री म्हणतं का आता जर भावचा, आता पीक चांगला यावर्षी, तर मग कशाला कर्जमाफी करायची? काय बनवाबनवी करताय मुख्यमंत्री? भाव चांगले जरी असले तरी, पीक चांगलं असलं तरी भाव चांगले भेटत नाही। स्वामीनाथननं तेच सांगितलं का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे। तुम्ही लुटलं म्हणून कर्जमाफी होते ना। तुम्ही जे वचन दिलं होतं निवडणुकीत 7-12 कोरा करणं विसरले का तुम्ही? म्हणजे काही बोलायचं, हे रामराज्य आहे का? रामराज्यात रमी खेळून कोणाच्या छातीवर तलवार ठेवणार? अरे छत्रपतीनं वतनदारी बंद केली म्हणून संभाजीराजाचं बलिदान झालं, स्वतःच्या सासऱ्याला वतनदारी दिली नाही आणि ते बंडखोर झाले। म्हणजे राजा गेला आमचा, तरी मात्र वतनदारी चालू केली नाही, आणि तुम्ही छत्रपतीचं नाव घ्यायचंय, प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि रावण राज्य सुरू करायचं। तुमचा मंत्री आम्ही पाहतोय विधान परिषद मध्ये रमी खेळतोय, याच्यासारखी दुःखाची काय गोष्ट आहे? काय अपेक्षा काय करायच्या? आता आम्ही गांधीगिरी संपवली, आता भगतसिंगगिरी पार्ट 1 सुरू झाला, पार्ट 2 मंत्रालयात घुसू, तारीख न सांगा। तुम्ही कर्जमाफीची तारीख सांगा, आम्ही आंदोलनाची तारीख सांगा। तुम्ही कर्जमाफीची तारीख देऊ नका, आम्ही मंत्रालयात घुसू। मेंढपाळ, मच्छीमार सगळे येणार, न सांगता घुसत, पंचायतून जाईल सरकारचं। बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन केलं, नंतर पुन्हा पायी यात्रा केली आहे, फोडलेलं आहे, शेतकऱ्यांची मागणी घेऊन येते, न मागता शेतीपीठ, न मागता लाडकी बाई, आणि मागून मरून राहिले शेतकरी, ते देत नाही। काय नाव ठेवायला शेतीपीठामध्ये 20,000 कोटी राज्य सरकारला काय नाव ठेवायला लागतं? काय जिथं कमिशन भेटते ते कामं सुरू करायचे, जिथं कमिशन भेटत नाही ते कामं बंद करायचे। बजेटमधला सगळा पैसा पार्टीकडे ओळखून खिचून घ्यायचा, कारण टेंडर निघन म्हणजे मग आमदाराला भेटन, मंत्र्याला भेटून, सगळ्याला भेटन। नागपूरमध्ये तुमचे कार्यकर्ते अटक केले, नागपूरमध्ये नागपूरला पेशन आंदोलन सुरू आहे। तिथल्या एसपी हा बीजेपी कार्यालयातून आदेश दिले, तिथला एसपी बीजेपी कार्यालयात होता आणि तिथून सांगितलं का शेतकरी असेल त्याला अटक करा। आता एवढं अधिक काय पाहिजे? एक्का तुम्हाला जोकर एक्का आला, बिलकुल खेळा, मग तुझे पहिले पत्ते टाकून खेळा, हातात मावले म्हणजे दिसले पाहिजे ना। अरे खेळता येते का? खेळले होते का? सर्व गुण संपल नाही। शेतकरी कर्जमाफी, शेतकरी कर्जमाफी, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ऐसा कसा होत नाही,
फडणवीस आणि हे फडणवीस आणि अमृता फडणवीस माणिकराव कोकडेचा निश्चय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.